मकर राशी सोमवार ठरेल काळ रात्र. लक्ष्मीमातेने लिहून ठेवलेल्या या घटना घडणार म्हणजे घडणार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मकर राशीच्या व्यक्तींनो, तुमच्यासाठी एक विशेष टप्पा ठरू शकतो की काही अनपेक्षित पण महत्त्वाच्या घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतात. यापैकी एक घटना अशी असेल जी तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनात बदलून टाकेल. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, कारण हे प्रगतीची सुरुवात असते आणि नातेसंबंधावर हे परिणाम करू शकतात. ती ग्रहस्थिती, नक्षत्रांची हालचाल आणि दैवी नियतीची रचना या सगळ्यांचा एकत्रित परिणाम काही विशिष्ट घटनांमध्ये प्रकट होतो. हा काळ भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर आपली जागरूकता वाढवण्यासाठी आहे. कारण जेव्हा काही लिहितो तेव्हा ते बदलण्यासाठी नव्हे, तर समजून घेण्याचे संकेत देतो. जाणून घेणार आहोत ज्या घटना ज्या अचानक घडू शकतात आणि ज्या कधी दुर्लक्ष करणे हे योग्य ठरणार नाही. पहिली घटना आहे तुमच्या मनाशी संबंधित असेल. काही दिवसांपासून मनात तुमच्या अस्वस्थ, अनामिक भीती किंवा अकारण तणाव जाणवत असेल, तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र आणि शनी यांचा सूक्ष्म प्रभाव मनावर पडतो, तेव्हा विचारांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि ही वेळ स्वतःला दोष देण्याची नाही, तर मन शांत ठेवण्याची आहे. ध्यान, जप आणि सकारात्मक विचारांचा आधार घ्या की निर्णय चुकीचे होतात. ही घटना तुम्हाला थांबवून विचार करण्यास भाग पाडेल. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप देखील करा. तुमच्या नातेसंबंधाशी जोडलेली असेल ही घटना. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून अचानक वर्तनात बदल दिसू शकतो किंवा तुमच्याबद्दल अंतर निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. परंतु येथे महत्त्वाचे म्हणजे संयम राखणे. ग्रहस्थिती ही तात्पुरती असते, पण नाती कायमची असतात. शब्दांवर नियंत्रण ठेवा आणि शांततेने परिस्थिती हाताळा, कारण एक छोटी चूक मोठा दुरावा निर्माण करू शकते. तिसरी घटना आहे अध्यक्ष क्षेत्राशी संबंधित असेल. अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो किंवा एखादी अपेक्षित रक्कम थांबू शकते. हे नुकसान नसून एक परीक्षा असेल. देव तुम्हाला पैशांचे व्यवस्थापन आणि संयम शिकवण्याचा प्रयत्न करत असेल. किंवा मोठे व्यवहार टाळा. विचारपूर्वक आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच तुम्ही पुढे जा. चौथी घटना म्हणजे ही घटना आरोग्याशी निगडीत आहे. शरीर काही संकेत देत असेल तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. थकवा असेल, डोकेदुखी असेल किंवा झोप न लागणे, पचनसंस्थेशी त्रास हे सूक्ष्म इशारे असू शकतात. ग्रहांचा परिणाम शरीरावर जाणवतो, पण योग्य काळजी घेतल्यास त्यावर मात करता येते. नियमित दिनचर्या, सात्विक आहार आणि प्रार्थना यामुळे संरक्षण मिळते. शरीर ही देवाची देणगी आहे, तिची उपेक्षा करू नका. पाचवी घटना म्हणजे करिअर किंवा कामाशी संबंधित असेल. हा चालक जबाबदाऱ्या वाढू शकतात किंवा वरिष्ठांकडून दबाव येऊ शकतो. कदाचित एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे घडणार नाही, पण लक्षात ठेवा, ही वेळ तुमची परीक्षा घेण्यासाठी आली आहे. संयम, मेहनत आणि प्रामाणिकपणा यांचा आधार घेतल्यास तुम्ही यशस्वी व्हाल. अडथळे हे प्रगतीची पायरी असतात. सहावी घटना एखाद्या गुप्त सत्तेशी संबंधित असेल. एखादी अशी गोष्ट समोर येऊ शकते जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कदाचित एखाद्या व्यक्तीचे खरे रूप, एखाद्या निर्णयामागचे कारण किंवा एखादी लपलेली असे उघड होईल. लपलेली भीती ही घटना मनात भीती निर्माण करू शकते, पण तीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. सत्य नेहमी उशिरा का होईना समोर येतेच. या काळात काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐका. मित्रांनो, ध्यानधारणा, मंत्र, जप आणि सत्संग यांचा आधार घ्या, कारण ज्योतिषशास्त्र हे फक्त एक भविष्य सांगत नाही, तर योग्य मार्गसुद्धा दाखवते. लक्षात ठेवा, जेव्हा अंधार घडत होतो तेव्हाच प्रकाशाची चाहूल लागते. भीती वाटली तरी घाबरू नका. प्रत्येक घटना तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येते. त्यामुळे देवावर श्रद्धा ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि संयम राखा. तुमच्या कर्माची फळे योग्य वेळी मिळतील. ही वेळ तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची संधी देईल
आतापर्यंत केलेल्या चुका सुधारण्याची, नात्यांना जपण्याची आणि स्वप्नांना नवी दिशा देण्याची परिस्थिती कठीण वाटली तरी हार मानू नका. कारण नियती तुम्हाला जोडण्यासाठी नव्हे तर घडवण्यासाठी कार्यरत असते. जर तुम्ही या संकेतांकडे लक्ष दिले तर संकट टळू शकते किंवा याचा परिणाम कमी देखील होऊ शकतो. सजगता ही सर्वात मोठी शक्ती आहे. देवाने लिहिलेल्या प्रत्येक ओळीमागे एक उद्देश असतोच आणि त्या उद्देशाला समजून घेतले तर जीवन अधिक सुंदर बनते. शेवटी एवढेच सांगू इच्छिते की भीती नव्हे तर विश्वास ठेवा. संकट हे कायमस्वरूपी नसते. तुमची श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार हेच तुमचे खरे संरक्षण असते. येणारा काळ जरी कठीण वाटत असला तरी त्यातून एक नवीन पहाट उगवेल. त्यामुळे आपण सर्वांनी जागरूक राहून शांत मनाने आणि दृढ श्रद्धेने या काळाचा सामना करायचा आहे. देवावर विश्वास ठेवा, कर्म करत राहा आणि सकारात्मकतेचा दीप कायम प्रज्वलित ठेवा. कारण शेवटी विजय हा सत्याचाच होतो आणि प्रकाश नेहमी अंधारावर मात करतो. म्हणूनच मकर राशीच्या व्यक्तींनो, या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास मोठा लाभ मिळू शकतो. मकर राशीच्या मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.